हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 5. कर्मसन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचमोऽध्यायः. अध्याय 5. श्लोक क्रमांक 8. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववेत्. पश्चैः शृण्वन् स्पृशैः गृह्णन् गच्छन् गच्छन् स्वपन् स्वपन् श्वसन्. श्लोक क्रमांक 9. प्रणपन् वै सृजन् गृहन् उन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियार्थेषु वर्तन्तीति धारयन्. तत्वयुक्त ज्ञानीने आपण किंचित मात्रही, अगदी जरा सुद्धा काहीही करत नसून पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे, खाणे, जाणे येणे, झोपणे, श्वास घेणे, बोलणे, मलमूत्र विसर्जन करणे, आकलन करणे, डोळ्यांची उघडझाप करणे इत्यादी करताना ती इंद्रियाकरिताच वर्तन करत आहेत असं समजावे. येथे भगवंत श्रींनी डोळे पाहणे, कान ऐकणे, त्वचा स्पर्श करणे, नाक वास घेणे, जीभ खाणे अशी पंच ज्ञानेंद्रिये आणि हात पाय जाणे येणे, गुद शिन मलमूत्र विसर्जन करणे, मुख बोलणे अशी पंच कर्मेंद्रिये आणि बुद्धी आकलन करणे, मन डोळ्यांची उघडझाप करणे, झोपणे अशी 2 इंद्रिये आणि देह श्वास घेणे मिळून 12 इंद्रियांच्या आणि देहाच्या म्हणजे सर्व शरीराच्या हालचालींचा समावेश केलेला आहे. येथे भगवंत श्री सांगू इच्छितात की एकूणच देहादी इंद्रियांच्या हालचाली ती इंद्रियेच करत असतात. त्या इंद्रियांचे विशेष असे विषय आहेत. त्या इंद्रियांचे विशेष असे विषय आहेत. त्या विषयांना अनुसरून ती इंद्रिये कर्म करत हालचाली करत असतात. परंतु अज्ञानाने आपण विनाकारण असे समजतो की त्या हालचाली आपणच करत आहोत. उदाहरणार्थ, आपल्याला भूक लागते असे आपण म्हणतो, परंतु जरा नीट विचार केला तर वास्तविक आपल्या पोटाला भूक लागत असते. आपला त्याच्याशी संबंध नसतो. चालून पाय दुखत असतात, आपल्याला दुखत नसते. प्रत्येक अवयव हा स्वतंत्रपणे कार्यरत असतो आणि त्यामुळे त्याला सुख दुःख होत असते. परंतु आपण देहादी इंद्रियांच्या क्रियांना आपल्या क्रिया मानत असतो. त्यामुळे आपण देहादी इंद्रियांकडे आणि ते करत असलेल्या क्रियांकडे त्रयस्थपणे पाहू शकत नाही. यामुळे त्या इंद्रियांच्या क्रियेत आपण आपला सहभाग करून घेतो आणि त्या इंद्रियांमुळे सुखी किंवा दुःखी होत असतो. देहादी इंद्रियांच्या तादात्म्य पावल्यामुळे आपण जीवनाचा निर्भेळ, निर्मळ आनंद, निर्लेप आनंद घेऊ शकत नाही. निराकारातून आकारात येण्यात आपला या सृष्टीचा कैवल्यानंद घेणे हाच एकमेव उद्देश असतो. परंतु येथील जडसृष्टीशी देहादी इंद्रियांच्या कर्माशी संबंध मानल्यामुळे त्यांनी केलेल्या भोगप्रवृत्त कर्मात आपण सहभागी होत जातो. देहादी इंद्रियांनी केलेल्या कर्माचा कर्तेपणा आपण घेतो आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. आपण नित्य, शाश्वत, अविनाशी, अक्षर असा आत्मा आहोत. आपला देहादी इंद्रियांच्या क्रियांशी जरा सुद्धा संबंध नसतो.
आपण त्रयस्थपणे प्रत्येक क्रियेचा फक्त आनंद घ्यायचा असतो, त्यात सहभाग घ्यायचा नसतो. आपण म्हणजे केवळ चेतना आहोत, त्या विश्वचेतनेचा एक अंश आहोत. देहादी इंद्रिये काम करत असतात, त्यांना त्यांचे काम करू द्यावे. त्यात आपला सहभाग असण्याचे कारण नसते. आपणच काठीला पकडून ठेवतो आणि काठीनेच आपल्याला पकडून ठेवलेलं आहे असे मानून त्यातच अडकून बसतो. याचा अर्थ अध्यात्म हा योग्य ते जाणण्याचा विषय आहे. अध्यात्म हा योग साधना करण्याचा विषय आहे. अध्यात्म हा योग्य आकलन करून घेण्याचा विषय आहे. ज्या क्षणी ती योग्य जाण येते त्याच क्षणी मुक्ती प्राप्त होते. हरिओम.